नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपली भेट झाली आहे मित्रांनो। त्याचबरोबर आज आपण या आपल्या आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे 10th स्टँडर्डचे फर्स्ट लेसन, ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। तर मित्रांनो, हा चॅप्टर चालू करण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक्स गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, जसं की हेरिडिटी म्हणजे काय। तर हेरिडिटी म्हणजे मित्रांनो द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स। जसं की काही आनुवंशिक गुण असतात मित्रांनो, जे आपल्या एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये नेण्याचे काम करत असतात, त्याला आपण म्हणतो हेरिडिटी मित्रांनो। तर त्यानंतर आहे इव्होल्यूशन। तर इव्होल्यूशन काय मित्रांनो, तर इव्होल्यूशन म्हणजेच आपण मंकीज पासून इथपर्यंत आपण जे आलो आहे, लॅमूर नावाच्या मंकी पासून आपली उत्पत्ती झाली आहे मित्रांनो। आपण इथपर्यंत येण्यासाठी 7 करोड इयर्सचा जो प्रवास केलेला आहे, जो आपला काळ गेलेला आहे मित्रांनो, जे बदल झाले आपल्यामध्ये, आपल्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये, आपल्या सर्व गोष्टीमध्ये, त्याला आपण म्हणतो मित्रांनो इव्होल्यूशन। काय म्हणणार मित्रांनो, इव्होल्यूशन। तर इव्होल्यूशन म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो उत्क्रांती। काय म्हणतो, उत्क्रांती। तर आज मित्रांनो आपण शिकणार आहे, जसं की त्याआधी आपल्याला काही गोष्टी अजून बघायच्या की आपल्या ह्यूमन बॉडीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे सेल। आणि सेल म्हणजेच काय मित्रांनो, पेशी। तर सेलमध्ये मित्रांनो असते न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये असतात क्रोमोझोम्स, क्रोमोझोम्समध्ये असतात मित्रांनो DNA, आणि DNA मध्ये असतात मित्रांनो जीन्स। आता जीन्स कॅरी करतात मित्रांनो आपल्या एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये आपले कॅरेक्टर्स, जेनेटिक कॅरेक्टर्स। तर आपल्याला तेच या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहे DNA आणि RNA म्हणजेच काय। तर DNA आणि RNA मध्ये काही जास्त फरक नाही मित्रांनो। तर DNA म्हणजे हा डबल स्टँड असते, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आपण त्याला म्हणतो, आणि RNA हा सिंगल स्टँड असते मित्रांनो, याला आपण म्हणतो रायबोन्यूक्लिक ॲसिड। तर मित्रांनो DNA आणि RNA हे दोन्ही सुद्धा प्रोटीन सिंथेसिसमध्ये खूप महत्त्वाचं कार्य पार पडतात। आणि त्याचबरोबर मित्रांनो जे DNA असतात आणि RNA असतात ते आपल्या याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम करतात प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी। त्याचबरोबर मित्रांनो RNAचे काही टाईप्स पडतात, जसं की mRNA आहे, tRNA आणि rRNA आहे। जसं की ट्रान्सफर RNA, मॅसेंजर RNA आणि रायबोसोमल RNA, या प्रत्येकाचं काम आहे मित्रांनो प्रोटीन सिंथेसिस करण्याचं, आणि प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे मित्रांनो। प्रत्येक RNAचे टाईपचं फंक्शन वेगळं आहे। त्याचबरोबर मित्रांनो आज आपण या चॅप्टरमध्ये मुख्य जे 3 स्टेप्स आहेत प्रोटीन सिंथेसिसच्या, ते आपण बघणार आहे मित्रांनो। जसं की फर्स्ट स्टेप्स आहे आपली, जसं की DNA प्रोड्यूस द प्रोटीन थ्रू RNA। आता तो DNA आहे तो प्रोटीन प्रोड्यूस करणारा मित्रांनो RNAच्या सहाय्याने, त्याला आपण म्हणतो सेंट्रल डोग्मा। काय म्हणणार आहे, सेंट्रल डोग्मा। जसं की मित्रांनो DNA प्रोड्यूस द प्रोटीन थ्रू द RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा, आपण त्याला सेंट्रल डोग्मा म्हणतो मित्रांनो। त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन जे आहे आपली पहिली स्टेप, सेकंड स्टेप आहे आपली ट्रान्सलेशन, आणि थर्ड स्टेप आहे आपली ट्रान्सलोकेशन मित्रांनो। तर जे फर्स्ट स्टेप आपले मित्रांनो ट्रान्सक्रिप्शन, त्याला काय म्हणतात, तर mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स ऑन द DNA, दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन। आता याच्यामध्ये जे mRNA आहेत मित्रांनो, जे प्रोड्यूस करतील एक सिक्वेन्सने, जसं की इथं बघा याच्यामध्ये डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, हे न्यूक्लियोटाइड्स सर्व एका सिक्वेन्समध्ये तुम्हाला बघायला मिळतात। आणि या सिक्वेन्समध्ये जे न्यूक्लियोटाइड दिलेले आहेत, या न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे mRNAचा, ॲज अ प्रोड्यूस इज ॲज अ सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स ऑन द DNA, दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन। याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन। या सर्व प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे मित्रांनो, ट्रान्सक्रिप्शन म्हणणार आहे। आता याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन होण्यासाठी 2 स्टेप्स आहेत मित्रांनो, जसं की 2 स्टँड्स ऑफ द DNA सेपरेट फ्रॉम इच अदर। याच्यामध्ये काय होते, 2 जे स्टँड असतात DNA चे जे 2 स्टँड असताना मित्रांनो तुम्हाला माहीत आहे DNA हा 2 स्टँडपासून बनलेला असतो, आणि DNA चे दोन्ही स्टँड काय होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात मित्रांनो। आणि फक्त एकाच स्ट्रँडचं स्टेप 2 काय म्हणते, ओनली वन ऑफ द 2 स्टँड्स ऑफ द DNA आर यूज फॉर दिस प्रोसेस। आणि या प्रोसेससाठी आपल्याला फक्त एका स्टँडची गरज पडते 2 स्टँडपैकी, आणि त्याला आपण म्हणतो मित्रांनो टेम्पलेट स्टँड। काय म्हणणार आपण त्याला, टेम्पलेट स्टँड म्हणणार आहे मित्रांनो। त्यानंतर हा जो सिक्वेन्स आहे, द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स इन द mRNA बीइंग प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू DNA स्टँड यूज फॉर द सिंथेसिस। जसं की मित्रांनो याच्यामध्ये जो सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा, हा जो सिक्वेन्स तुम्हाला बघायला मिळतो, हा जो सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा mRNA मधला, हा प्रोड्यूस होतो कशा प्रकारे, कॉम्प्लिमेंटरी। कशा प्रकारे प्रोड्यूस होतो, कॉम्प्लिमेंटरी असतो, कारण की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स हे सेम येणार नाही, सेम रेंजमध्ये येणार नाही, आणि सेम एका ठिकाणी येणार नाहीत। याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी मित्रांनो। जसं की mRNA
RNA कम्स इन द सायटोप्लाझम. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो मेसेंजर RNA आहे तो काय करणार आहे, न्यूक्लियसमधून इथून बाहेर निघणार आहे आणि सायटोप्लाझममध्ये येणार आहे. सायटोप्लाझममध्ये तुम्हाला माहिती आहे रायबोझोम्स असतात मित्रांनो, आणि रायबोझोम्स काय करतात, तिथं मॅसेज कोड करण्याचं काम करतात. इट ब्रिंग द कोडेड मॅसेज फ्रॉम द DNA. आणि तो जो mRNA आहे मित्रांनो, हा जो mRNA आहे हा काय करेल, पूर्ण जो कोडेड मॅसेज आहे तो DNA पासून सायटोप्लाझममध्ये घेऊन येण्याचं काम करते मित्रांनो. तर इतकं लक्षात ठेवायचं. आता सेकंड जे आहे स्टेप आपली ते आहे मित्रांनो ट्रान्सलेशन. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. त्याच्या आधी आपल्याला एक डेफिनेशन बघायचं आहे मित्रांनो, जसं की द ग्रुप ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स इज कॉल्ड द ट्रिपलेट कोडॉन. जो ग्रुप असतो मित्रांनो 3 न्यूक्लियोटाइड्सचा त्याला आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. ही मोस्ट टाइम डेफिनेशन लक्षात ठेवायची मित्रांनो, पेपरमध्ये येऊ शकते बोर्डाच्या. त्यानंतर 1 कोडॉन गिव्ह द 1 अमिनो ॲसिड. प्रत्येक कोडॉनला मित्रांनो एक अमिनो ॲसिड ठरलेला असतो. जसं की आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहितीच आहे, आपल्या बॉडीमध्ये स्किनचे कलर्स असतील, लेंथ असेल, हाईट असेल, हे सर्व गोष्टी आपल्या बॉडीमध्ये जे अमिनो ॲसिड्स आहेत त्याच्यावरती प्रेझेंट असतात मित्रांनो, त्याच्यावरती अवलंबून असतात. आता सेकंड जे स्टेप आहे मित्रांनो ते आहे ट्रान्सलेशन. ॲज पर द कोडॉन्स ऑन द mRNA द अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. जे कोडॉन्स असतील मित्रांनो ऑन द mRNA. आता हा जो mRNA आहे मित्रांनो, या mRNA वरती तुम्हाला जे कोडॉन्स दिसत आहेत, जसं की हा एक ट्रिपलेट कोडॉन, हा एक ट्रिपलेट कोडॉन, हा एक ट्रिपलेट कोडॉन मित्रांनो, जसं की 3 कोडचा 3 न्यूक्लियोटाइडचा एक ट्रिपलेट कोडॉन तयार होतो. आपण डेफिनेशन बघितलीच, जसं की ग्रुप ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. जो ट्रिपलेट कोडॉन आहे 3 ग्रुप करून इथं दिसत आहे मित्रांनो, जसं की हा एक ट्रिपलेट कोडॉन, हा एक ट्रिपलेट कोडॉन, हा एक ट्रिपलेट कोडॉन. परंतु हे कशावरती आहेत, mRNA वरती आहेत. कशावरती आहेत, mRNA वरती आहेत मित्रांनो. ॲज पर द कोडॉन्स ऑन द mRNA द अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. आणि याच्यावरती काय आणतील मित्रांनो, tRNA जो आहे ट्रान्सफर RNA हा काय करेल, अमिनो ॲसिड कुठून आणेल, या सायटोप्लाझममध्ये जे आजूबाजूला पूर्ण सायटोप्लाझममध्ये काय असते, अमिनो ॲसिड असते मित्रांनो. आणि हे पूर्ण अमिनो ॲसिड आणण्याचं काम कोण करते, tRNA करते. tRNA म्हणजेच ट्रान्सफर RNA. आणि ते पूर्ण अमिनो ॲसिड घेऊन तो कुठं जाणार आहे, इथं जे कोडॉन्स आहेत mRNA वरती तिथं तो घेऊन जाईल. आणि या सर्व प्रोसेसला आपण म्हणतो मित्रांनो ट्रान्सलेशन. काय म्हणतो, ट्रान्सलेशन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. ही सुद्धा डेफिनेशन खूप IMP आहे मित्रांनो, तुमच्यासाठी पेपरमध्ये विचारल्या जाते. त्यानंतर खाली डायग्राम आहे मित्रांनो, बघा खाली जे mRNA वरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याला आपण म्हणू कोडॉन्स, आणि जे tRNA वरती न्यूक्लियोटाइड आहेत त्याला आपण म्हणतो अँटीकोडॉन. आणि ते सर्व एकमेकांना कसे असतात मित्रांनो, कॉम्प्लिमेंटरी असतात, सेम येणार नाहीत, कधीच सेम येणार नाही, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी. अँड थर्ड जी स्टेप आहे मित्रांनो ते आपली आहे ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्सलोकेशन काय मित्रांनो, तर याच्या टॉपिक समजण्याच्या आधी तुम्हाला याच्याहूनच तुम्हाला अर्थ समजून जाईल की लोकेशन म्हणजे जागा बदलणे. तर रायबोझोम जे असतात मित्रांनो, रायबोझोम्स कुठे असतात, सायटोप्लाझममध्ये रायबोझोम्स प्रेझेंट असतात. आता हे रायबोझोम्स बघा डायग्राममध्ये, डायग्रामॅटिकली आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो थोडा. हा जो रायबोझोम आहे, हा गोल तुम्हाला दिसत आहे रायबोझोम. हा जो रायबोझोम आहे हा काय करेल, हा इथून जागा बदलत प्रत्येक कोडॉन परत प्रत्येकाची जागा बदलत पुढे सरकण्याचं काम करते. द रायबोझोम्स मूव्स फ्रॉम रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग. हा जो रायबोझोम आहे मित्रांनो हा मुव्हिंग करत राहील, पुढे जाण्याचं काम करत राहील. फ्रॉम द वन एंड ऑफ द mRNA, फ्रॉम द वन एंड ऑफ द mRNA टू द अदर एंड. mRNAच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत हा रायबोझोम काय करेल, समोर जाण्याचं काम करेल मित्रांनो. त्याचबरोबर त्याचे जे डिस्टन्स असणार आहे, त्या रायबोझोमचे डिस्टन्स तो पार करणार आहे, तो कितीचं डिस्टन्स पार करणार आहे मित्रांनो, 1 कोडॉनचं. बरोबर आहे, 1 कोडॉन, बरोबर 1 कोडॉन, असं तो डिस्टन्स पार करत पुढे सरकत जाईल मित्रांनो. तुम्हाला सांगायचं राहिलंच की जे ट्रिपलेट कोडॉन्स आहे, मिलियन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स आर प्रेझेंट इन द ह्युमन सेल्स मित्रांनो. त्याचबरोबर अशा प्रकारे तो पुढे रायबोझोम जात राहील आणि तिथं प्रोटीन सिंथेसिस करत राहील. जसं की tRNA जो आहे तो अमिनो ॲसिडला, हे जे याला तुम्ही अमिनो ॲसिड म्हणू शकता मित्रांनो. हे जे अमिनो ॲसिड आहे हे तो या कोडॉन्सवरती mRNA वरती आणून ठेवण्याचं काम कोण करते, tRNA करते. tRNA अमिनो ॲसिडला घेऊन येते आणि इथं mRNA वरती नेण्याचं काम करते, अटॅच करण्याचं काम करते. आणि तिथं प्रोसेस होते प्रोटीन सिंथेसिसची मित्रांनो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. आणि या प्रोसेसला आपण म्हणतो मित्रांनो ट्रान्सलोकेशन म्हणतो. आणि अशा प्रकारे या तिन्ही प्रोसेसच्या साहाय्यानं या आपल्या सेलमध्ये काय होते, प्रोटीन सिंथेसिसचं कार्य पार
पडते मित्रांनो। आणि प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर तिथं प्रोटीन तयार होते मित्रांनो। प्रोटीन कशामुळे तयार होते? वेगवेगळ्या प्रकारच्या अॅमिनो ॲसिड्सपासून तयार होते। हे 100% लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शेवटपर्यंत की प्रोटीन हे अॅमिनो ॲसिड्सपासून बनलेलं असते। सच पॉलीपेप्टाइड चेन टू फॉर्म द कॉम्प्लेक्स प्रोटीन। आणि अशा प्रकारच्या चेन्स तयार होतील मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या चेन्स तयार होतील पॉलीपेप्टाइड चेन्स, आपण याला काय म्हणणार आहे? पॉलीपेप्टाइड चेन्स। अशा खूप साऱ्या चेन्स तयार होतील मित्रांनो आपल्या या पूर्ण सेलमध्ये। आणि या पॉलीपेप्टाइड चेन्सपासून काय बनणार आहे? एक कॉम्प्लेक्स प्रोटीन बनणार आहे मित्रांनो। आणि इथं आपला हा टॉपिक संपला मित्रांनो। धन्यवाद।